नमस्कार. आज आपण थ्री फेज सर्किट मधील पॉवर काढण्याचे सूत्र अभ्यासणार आहोत. सुरुवातीस आपण सिंगल फेज मधील पॉवर काढण्याचे सूत्र अभ्यासूया. सिंगल फेज मधील पॉवर बरोबर V × I × cos ∅. या सूत्रामध्ये P म्हणजे ट्रू पॉवर जी वॅट मध्ये मोजली जाते, V म्हणजे व्होल्टेज, I म्हणजे करंट, cos ∅ म्हणजे पॉवर फॅक्टर. थ्री फेज मधलं स्टार कनेक्शन मधली पॉवर काढायचं सूत्र पहिल्यांदा बघूया आपण. त्या आकृतीमध्ये आपल्याला 3 रेजिस्टर हे स्टार मध्ये जोडलेले दिसत आहेत. व्होल्टमीटरचं एक टोक स्टार पॉइंटला व दुसरं टोक एका लाईनला जोडलंय, म्हणजेच हे व्होल्टमीटर फेज व्होल्टेज दाखवते. एमीटर एका लाईनच्या सिरीज मध्ये जोडलंय. स्टार कनेक्शन मध्ये लाईन करंट फेज करंट हा समानच असतोय, त्यामुळे हा करंट IL किंवा IP म्हणून घेता येईल. हे व्होल्टेज VP म्हणून घ्यायचं आहे. स्टार कनेक्शन मध्ये एकूण पॉवर काढण्यासाठी सुरुवातीला एका फेज मध्ये खर्च होणारी पॉवर आपण बघूया. एका फेज मध्ये खर्च होणारी पॉवर बरोबर VP × IP × cos ∅. जर का 3 फेज मधली पॉवर काढायची असेल तर त्याला 3 गुणायला लागेल, म्हणजेच एकूण पॉवर 3 फेज मधली बरोबर 3 × VP × IP × cos ∅. आता या सूत्रामध्ये VP च्या ठिकाणी लाईन व्होल्टेज आणि IP च्या ठिकाणी लाईन करंट घेऊन नवीन सूत्र आपल्याला तयार करायचं आहे. तर त्यासाठी स्टार मध्ये आपल्याला माहित आहे VL बरोबर √3 VP. मग VP म्हणून आपल्याला VL भागिले √3 ही किंमत घेता येईल. स्टार मध्ये IP आणि IL या दोन्ही किमती समान असतात. नवीन सूत्र आपल्याला असं घेता येईल, हे P आहे या पद्धतीने इथे घेतलं आपण, हे 3 आहे या पद्धतीनं. या VP च्या ठिकाणी आपण VL भागिले √3 ही किंमत घेतली, IP च्या ठिकाणी IL ही किंमत घेतली, cos ∅ आहे असं घेतलं. नवीन सूत्र आज तयार झालं 3 भागिले √3, हे √3 इथं आलं, VL IL cos ∅. 3 भागिले √3 ही किंमत √3 इतकी येते, √3 VL IL cos ∅. म्हणजे स्टार कनेक्शन मध्ये खर्च होणारी एकूण पॉवर बरोबर √3 VL IL cos ∅. या सूत्रावरून आपण स्टार कनेक्शन मधील एकूण पॉवर काढली. आता आपण डेल्टा कनेक्शन मधील एकूण पॉवर काढायचं सूत्र अभ्यासूया. या आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय 3 रेजिस्टर हे डेल्टा मध्ये जोडलेले दिसत आहेत. एक एमीटर एका रेजिस्टरच्या सिरीज मध्ये जोडलेले दिसतंय. एक व्होल्टमीटर 2 लाईनच्या पॅरलल मध्ये जोडलेले दिसतंय. तेवढंच व्होल्टेज एका रेजिस्टरला मिळणार आहे. आता डेल्टा कनेक्शन मधील पॉवर काढण्यासाठी सुरुवातीला एका फेज मध्ये खर्च होणारी पॉवर या सूत्राने आपल्याला काढता येईल. एका फेज मधील पॉवर बरोबर VP IP cos ∅. 3 फेज मध्ये खर्च होणारी पॉवर याची तिप्पट आहे. एकूण पॉवर बरोबर 3 × VP IP cos ∅. या सूत्रामध्ये फेज व्होल्टेज फेज करंट याच्याऐवजी लाईन व्होल्टेज लाईन करंट घ्यायचं आहे. आपल्याला नवीन सूत्र तयार करायचं आहे. डेल्टा मध्ये आपल्याला माहित आहे IL बरोबर √3 IP, म्हणजेच लाईन करंट हा फेज करंटच्या √3 पट असतो. IP बरोबर आपल्याला सूत्र असं देता येईल, IP बरोबर IL भागिले √3 आणि VP VL या दोन्ही किमती समानच आहेत डेल्टा कनेक्शन मध्ये. आता आपण नवीन सूत्र असं लिहिलं, हे पॉवर P बरोबर इथं 3 गुणिले VP च्या ठिकाणी आपण लिहिलं VL, नंतर IP च्या ठिकाणी लिहिलं IL भागिले √3 cos ∅ आहे असंच लिहिलं. हे √3 आपण इथं 3 च्या भागिले केलं, 3 भागिले √3 VL IL cos ∅. 3 भागिले √3 ची किंमत √3 VL IL cos ∅. म्हणजे डेल्टा कनेक्शन मध्ये खर्च होणारी एकूण पॉवर ही √3 VL IL cos ∅ या सूत्राने काढता येईल. यापूर्वी आपण स्टार कनेक्शन मधील एकूण पॉवर काढायचं सूत्र बघितलं, ते सुद्धा असंच होतं, पॉवर बरोबर √3 VL IL cos ∅. याचा अर्थ असा की स्टार किंवा डेल्टा या दोन्ही कनेक्शन मध्ये एका सूत्राने आपल्याला पॉवर काढता येते. एकूण पॉवर 3 फेज मधली बरोबर √3 VL IL cos ∅. आता आपण AC सर्किट मधली पॉवर काढायचं जे सूत्र आहे ते बघितलं. त्यानंतर आपण पॉवरचे प्रकार बघूया. ट्रू पॉवर, रिएक्टिव्ह पॉवर व अपॅरंट पॉवर असे पॉवरचे 3 प्रकार आहेत AC मध्ये.
ट्रू पॉवर पी अक्षराने दाखवली जाते. हे काढायचं सूत्र आहे फी आय कॉस फाय. ही पॉवर वॅट किंवा किलोवॅट मध्ये मोजली जाते. रिएक्टिव्ह पॉवर क्यू अक्षराने दाखवली जाते. क्यू बरोबर फी आय साइन फाय. ही पॉवर व्होल्ट एम्पियर रिएक्टिव्ह किंवा फी ए आर या एककामध्ये मोजली जाते. अपॅरंट पॉवर म्हणजे मराठीत त्याला कोटी पॉवर असं म्हटलं जातं. एस अक्षराने दाखवली जाते. एस बरोबर फी इंटू आय म्हणजे फक्त व्होल्टेज आणि करंट यांचा गुणाकार करून ही पॉवर काढता येते. व्होल्ट एम्पियर हे त्याचं एकक आहे म्हणजेच फी ए. ट्रू पॉवर ही खरी पॉवर असते जी रेझिस्टन्स मध्ये खर्च होणारी पॉवर असते. रिएक्टिव्ह पॉवर ही कॅपॅसिटर किंवा इंडक्टन्स मध्ये खर्च होणारी पॉवर म्हणजे प्रत्यक्षात ही खर्च होत नसते पॉवर. या दोघांची एकूण किंमत म्हणजे रिएक्टिव्ह अपॅरंट पॉवर ही या त्रिकोणाच्या कर्णाने दाखवलेली आहे. या त्रिकोणामध्ये हा जो अँगल आहे हा ट्रू पॉवर व अपॅरंट पॉवर यामधला कोन दाखवतोय. या कोनाच्या समोरची बाजू म्हणजे ए बी ही रिएक्टिव्ह पॉवरची किंमत आहे. या कोनाच्या लगतची बाजू म्हणजे ओ ए ही ट्रू पॉवरची किंमत आहे. या कोनाचा कर्ण त्रिकोणाचा कर्ण ओ बी हा अपॅरंट पॉवर दाखवतोय. हा जो अँगल आहे या अँगलचा कॉस काढला तर आपल्याला पॉवर फॅक्टरची किंमत मिळते म्हणजेच कॉस फाय मिळतो. या पद्धतीनं आज आपण एसी मधली थ्री फेज मधली पॉवर काढायचं सूत्र अभ्यासलं. त्याचबरोबर पॉवरचे प्रकार अभ्यासले.